ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री आहे जी मोठ्या प्रमाणात आहे, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री आहे, IT इंडस्ट्री आहे, अशा खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत, त्यामध्ये काम करू शकता तुम्ही याच्यामध्ये. IT मध्ये आता बऱ्याच तरुणांना इंटरेस्ट असतो, सो त्यासाठी पण कुणाला आपल्या याच्यात प्रोसेस करायची असेल हां तर काय प्रोसेस त्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये जर कोर्सेस करायचे असेल तर तुम्ही पहिला आमच्याशी संपर्क साधा. ओके, जर तुमचं क्वालिफिकेशन 10th किंवा 12th असेल तर तुम्ही एलिजिबल आहात नॅपसाठी, तर नॅपसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला त्या गाईड करतो की कसं तुम्हाला याच्यामध्ये तो स्किल सेट त्या कोर्सला अप्लाय करता येईल आणि तो स्किल सेट मिळवता येईल. ओके, नॅटसाठी करायचं असेल सेम गोष्ट की तुम्ही आम्हाला अप्लाय करा दोन्ही याच्यात. आणि सर अप्लाय करताना वगैरे याच्यामध्ये कुठली फीज असते का, की काही कुठली प्रोसेसिंग फी तुम्हाला और कुठे गव्हर्नमेंटला काही पे करावी लागते? तुम्ही जेव्हा या कोर्सला नॅप्स आणि नॅट्सला अप्लाय करता मॅजेस्टिक थ्रू, तर याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही फी आकारली जात नाही. ओके, आमचा डे 1 पासून स्टँड आहे की आम्ही कोणतीही फी कोणालाही आकारत नाही. फ्री ऑफ कॉस्ट त्यांना आम्ही जॉब देतो, प्लस स्किल सर्टिफिकेट पण देतो जे की NSDC अफिलिएटेड आहे. याच्यामध्ये आम्ही काही चार्ज करत नाही. हो. ओके, जसं सर या नॅशनल लेवलच्या स्कीम झाल्यात, बट महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे कमवा आणि शिका, म्हणजे लर्न अँड अर्न या स्कीममध्ये. तर ह्या स्कीमबद्दल तुम्ही थोडं सांगू शकतात का, आणि याचा कुठला क्रायटेरिया असतो? कमवा व शिका ही योजना महाराष्ट्र सरकारने एक सन 2010 मध्ये इंट्रोड्यूस केली होती आणि 2023 मध्ये काही अमेंडमेंट्स आणलेत त्यामध्ये. तर अमेंडमेंट्सचा फायदा हा ग्रामीण भागातील मुलांना खूप चांगलं होऊ शकतो. बरोबर. त्यामध्ये असं आहे की ज्याची परिस्थिती शिकायची नाही आहे पुढे 10वी नंतर, तर तो याला अप्लाय करू शकतो आणि तो डिप्लोमा लेवलचा कोर्स तो मिळू शकतो. ओके, जर तुम्हाला डिप्लोमा पण मिळवायचा आहे प्लस त्याच्यासोबत तुम्हाला पैसे पण कमवायचे आहेत किंवा सॅलरी पण डे 1 पासून चालू झाली पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही याला अप्लाय करू शकता. तर तुमचं क्वालिफिकेशन मिनिमम 10th किंवा 12th असेल तर तुम्ही
आम्हाला संपर्क साधा मॅजेस्टिक सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला, तर आमच्या थ्रू तुम्ही या कोर्सला अप्लाय करू शकता. ओके, यामध्ये पण आम्ही कोणती फी आकारत नाहीये. ओके, हा कोर्स बेसिकली 3 to 4 इयर्सचा आहे. 3 to 4 इयर्स तुम्ही कंपनीमध्ये काम करू शकता, प्लस 3 ते 4 वर्षामध्ये त्या पर्टिक्युलर मशीनचा म्हणा किंवा त्या जॉब रोलचा तुम्हाला स्किल सेट मिळू शकतो. ओके, त्याचं तुम्हाला डिप्लोमा पण मिळेल, त्याचं स्किलचं सर्टिफिकेट पण मिळेल, आणि प्लस डे 1 पासून तुम्हाला सॅलरी पण चालू होऊन जाईल. ओके, की कमवा आणि शिका या योजनेमध्ये विद्यार्थ्याला कुठले बेनिफिट भेटतात? कमवा आणि शिका योजनेअंतर्गत ज्या मुलाचं 10वी किंवा 12वी शिक्षण झालंय मिनिमम, तर तो याला अप्लाय करू शकतो. आणि ज्याची परिस्थिती खरंच अशी आहे की त्याला डिप्लोमा करायचा आहे पण त्याच्याकडे पैसे नाही आहेत, तर तो एक त्याच्यासोबत डे 1 पासून काम पण करू शकतो, त्याला सॅलरी पण चालू होईल, प्लस डे 1 पासून त्याला डिप्लोमा पण त्याचा चालू होऊन जाईल. मग ज्यावेळेस तो 3 वर्षांनी त्या कंपनीतनं बाहेर पडेल, ओके, तर त्यावेळेस तो एक डिप्लोमाची डिग्री पण घेऊन बाहेर पडलेला असेल, प्लस त्याच्याकडं एक हँडसम अमाऊंट सुद्धा असेल 3 वर्षात जी त्यांनी तिथं जमवली, तो पुढे त्याचं काही करू शकतो, किंवा त्याच कंपनीमध्ये तो ऑन रोल सुद्धा कंपनी रोलवरती सुद्धा काम करू शकतो. ओके, असं. ओके सर, आपण या साधारणतः या स्कीम्समध्ये काम करत असताना मॅजेस्टिक सोल्युशन्स आपल्या कंपनीकडे गव्हर्नमेंटचे कुठले सर्टिफिकेशन्स आहेत का, किंवा आपल्याला काही कोर्सेससाठी मान्यता आहे का? बेसिकली जेव्हापासून आपण स्किल डेव्हलपमेंटचं काम चालू केलं तेव्हापासून आपण सुरुवातीला ज्या मान्यता घेतल्यात की आपण वी आर थर्ड पार्टी ॲग्रिगेटर फॉर नीम. ओके, 2017ला. त्यानंतर लेटर ऑन 2 वर्षांनी आपण नॅप्सचे आम्ही TPA आहोत आत्ता, नॅट्सचे TPA आहोत, आणि विथ ॲडिशन टू दिस महाराष्ट्र सरकारची जी कमवा व शिका योजना आहे त्याचा जो GR आहे तो आपल्या इन्स्टिट्यूटच्या नावाने आहे, तर त्याच्या अंतर्गत जे काही कोर्सेस आहे तर ते आपण रन करतोय. ओके, सो आपल्याला तशी गव्हर्नमेंटचं पूर्ण सर्टिफिकेशन याच्यामध्ये आहे. राईट. सर, कुणाला जर आपल्या ह्या कमवा आणि शिका योजनेमध्ये अप्लाय करायचं असेल तर आज अप्लाय केल्यापासून एक काय प्रोसेस आपली कंपनी याच्यामध्ये फॉलो करते? मॅजेस्टिकनी ज्यावेळेस स्किल डेव्हलपमेंटमध्ये येण्याचा विचार केला त्यावेळेस आम्ही असं पाहिलं की इंडस्ट्रीमध्ये एक असं आहे की इंडस्ट्रीला स्किल्ड मॅनपॉवरची रिक्वायरमेंट होती, पण त्यांना त्या पद्धतीचे स्किल्ड लेबर्स भेटत नव्हते. बेसिकली जेव्हा त्यांना लेबर भेटायचे तर ते क्वालिफिकेशन बेसवर भेटायचे, 10वी त्यांचं क्वालिफिकेशन असेल किंवा 12वी असेल किंवा ITI असेल, पण त्या पर्टिक्युलर त्या मशीनचं स्किल सेटचा त्यांना ते कॅन्डिडेट तिथे अवेलेबल होत नव्हता. मग नंतर आम्ही असा विचार केला की या व्यक्तीला सॅलरी पण कशी मिळेल आणि प्लस त्याच्यासोबत त्याला तो स्किल सेट पण कसा मिळेल आणि स्किल सर्टिफिकेट पण कसं मिळेल. तर त्यामध्ये वेगवेगळ्या योजना अंतर्गत आम्ही त्या मुलाला काम देण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्याला स्किल सेट देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मग नॅप्स असेल किंवा नॅट्स असेल किंवा कमवा व शिका योजना असेल, तर आता कोणत्या स्कीममध्ये कोणती व्यक्ती कशी बसते तर हे पाहण्यासाठी त्याचा एक क्रायटेरिया आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर त्यामध्ये जर त्याचं क्वालिफिकेशन 10th किंवा 12th असेल तर तो नॅप्सला एलिजिबल आहे. जर त्याचं क्वालिफिकेशन हे डिप्लोमा किंवा ITI असेल, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन असेल तर तो नॅट्सला एलिजिबल आहे. ओके, आणि असं जर कोण असेल की त्याचं 10th क्वालिफिकेशन आहे पण काही परिस्थितीमुळं त्याची घरची परिस्थिती व्यवस्थित नाही आहे, पण त्याला पुढे शिकायचं पण आहे आणि प्लस घराला पण एक हातभार लावायचा आहे आर्थिकदृष्ट्या, तर त्यामध्ये त्यांच्यासाठी कमवा व शिका योजना आहे. तर कमवा व शिका योजनेअंतर्गत जे ग्रामीण भागातील मुलं आहे तर त्यांना याचा खूप छान असा बेनिफिट होऊ शकतो यामध्ये. जर तुम्हाला नॅप्सला जर अप्लाय करायचं असेल तर बेसिकली तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पहिला चेक केलं जाईल. ओके, जर तुम्ही नॅप्सला अप्लाय करताय तर तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन हे 10th पाहिजे. ओके, जर तुमचं क्वालिफिकेशन हे 10th किंवा 12th असेल तर तुम्ही मॅजेस्टिक सोल्युशनला संपर्क करा. आमची जी टीम आहे ती तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल की तुम्ही या स्कीमला कसं अप्लाय करू शकता. ओके, आणि त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये कसा जॉब मिळू शकतो तुम्हाला. ओके, आणि आफ्टर कम्प्लिटिंग दॅट जॉब, ओके, आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स तुम्हाला स्किल सर्टिफिकेट कसं मिळू शकतं. ओके, आम्ही असं पाहिलं की इंडस्ट्रीमध्ये जे मुलं येत होते की त्यांचं 10वी 12वी झालं आहे किंवा डिप्लोमा झाला आहे,
तर डिप्लोमा बेसवरती जेव्हा तो मुलगा कंपनीमध्ये येत होता तर त्यावेळेस त्याला थिअरिटिकल नॉलेज 100% होतं, पण प्रॅक्टिकल नॉलेज हे बिलकुल नव्हतं. मग कंपनी काय करायची की त्याला 3 महिने म्हणा किंवा 6 महिने तर त्याला त्या पर्टिक्युलर मशीनवरती काम करायला लावायचे. तर मग त्यावेळेस काय व्हायचं की कंपनीला पण ॲज सच प्रोडक्टिव्हिटी खास अशी मिळत नव्हती आणि मुलाला पण फार असं शिकायला भेटत नव्हतं. जेव्हा त्यांनी डिप्लोमाचं शिक्षण घेतलं तर त्यावेळेस त्यांनी 4 भिंतींच्या आतमध्ये ते हे घेतलं तर त्याला थिअरिटिकल पार्ट हा त्याचा 100% कव्हर झाला त्यामध्ये, पण प्रॅक्टिकल पार्ट ॲज सच जास्त कव्हर नाही झाला. तर जेव्हा आम्हाला हे कळलं की इंडस्ट्रीची ही रिक्वायरमेंट आहे की त्यांना स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे, तर त्यावेळेस आम्ही महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव मांडला होता की आपण ह्या लोकांना कमी खर्चामध्ये किंवा विनामूल्य हे कोर्सेस कसे आपल्याला देता येतील. तर त्यावेळेस कमवा व शिका या योजनेची सुरुवात झाली. बेसिकली कमवा आणि शिका ही योजना कोणासाठी आहे तर ज्या मुलांचे जे ग्रामीण भागातले मुलं आहेत ज्यांची परिस्थिती नाही आहे, आर्थिक परिस्थिती नाही की त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं होतं पण त्यांना पुढचं शिक्षण घेता आलं नाही, काही जबाबदाऱ्या त्यांच्यावर कमी वयात आल्या, तर त्यामध्ये त्यांनी काम करण्याकडे जास्त हे केलं पण शिक्षण घेता नाही आलं. मग त्या विद्यार्थ्यांना अशा वेळेस त्यांना काम पण मिळेल पहिल्याच दिवशी, प्लस त्यांचं शिक्षणसुद्धा पहिल्याच दिवशी चालू होईल यामध्ये. आता बेसिकली आमच्याकडे 38+ सेक्टर्स आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना ज्या सेक्टरमधली आवड आहे तो सेक्टर तो निवडू शकतो आणि तिथे तो त्या स्कीम अंडर तो कोर्स करू शकतो. तर त्यामध्ये ऑटोमोटिव्ह असेंब्ली ऑपरेटर असेल, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असेंब्ली ऑपरेटर असेल किंवा त्यामध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे कोर्सेस आहेत, काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहे काही, त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आता आमच्या अनुभवाप्रमाणे आत्तापर्यंत जेवढ्या पण मुलांनी या स्कीमला अप्लाय केलं आहे ते जास्त करून ग्रामीण भागातलेच होते. आम्ही आता गेल्या 30 वर्षात पाहिलं आहे की जो विद्यार्थी सुरुवातीला त्यांनी 10,000पासून सुरुवात केली त्याच्या सॅलरीची, तर तो आज 50,000, 60,000, 1 लाखापर्यंत पण पोचला आहे. तर त्याचा कोर्सचा पिरियड हा बेसिकली 2 ते 3 वर्षाचा असतो, पण ते 2 ते 3 वर्षामध्ये त्याला एवढा स्किल सेट येतो त्या जॉबचा, तर कंपनी पण त्या मुलाला परत ॲब्झॉर्ब करून घेते कंपनीमध्ये की ऑन रोल घेते त्याला, की या स्किल सेटचा मुलगा, मग त्याला अजून त्याची प्रमोशन होतं पुढे. तर तो बेसिकली आता सुपरवायझर असेल तर तो लाईन लीडर बनतो, तो डिपार्टमेंट हेड बनतो. अशा पद्धतीने त्यांच्या पुढे ती मुलं जातात. एक उदाहरण आमच्या याच्यामध्ये असं आहे की जी व्यक्ती आमच्याकडे सुपरवायझर म्हणून होती तर ती आज त्याच कंपनीचा HR म्हणून ती प्रमोट झाली आहे तिथे. संधी तर खूप आहे यामध्ये. आणि याच्यामध्ये सर कुठल्या पर्टिक्युलर कोर्ससाठी किती काही चार्जेस असतात का? आम्ही यामध्ये जेवढे पण कोर्सेस असतील, जेवढे पण सेक्टर्स असतील, म्हणजे मोर दॅन 38 सेक्टर्स आहे यामध्ये, आपण कशालाही चार्ज करत नाही. कोणतेही स्कीम अंडर NAPS असेल किंवा NATS असेल किंवा अर्न अँड लर्न असेल, आपण यामध्ये कशालाही चार्ज करत नाही. मग या स्कीममधल्या मुलांना च्या प्लेसमेंटसाठी, ऑनबोर्डिंगसाठी गव्हर्नमेंटने काही कंपन्यांमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे का? इंडस्ट्रीजला हे मॅन्डेटरी आहे की त्यांनी कमीत कमी 2.5% मॅक्सिमम 25% लोक हे ॲप्रेंटिस म्हणून कंपनीमध्ये घेतले पाहिजे. जे तुमची ओव्हरऑल स्ट्रेंथ आहे कंपनीची, त्याच्या 2.5% ते 25% ही तुम्ही ॲप्रेंटिसमध्ये ठेवली पाहिजे. मॅन्डेटरी की ते घेतले पाहिजे. त्याच्यामुळे मग कुठल्याही कोर्समधला जरी व्यक्ती असेल तरी त्याला लगेच ऑनबोर्डिंग तिथे आपण लगेच करून देतो पहिल्याच दिवसापासून. आणि याचा सर पॅटर्न कसा असतो की किती % थिअरॉटिकल असतं, किती % प्रॅक्टिकल असतं? बेसिकली हे जे काही कोर्सेस आहेत NAPSमध्ये, NATSमध्ये किंवा अर्न अँड लर्नमध्ये, यामध्ये 90 to 95% हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतं त्यांना. बरोबर. थिअरॉटिकल पार्ट हा खूप कमी असतो त्यामध्ये. बेसिकली याला ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणता येईल. त्या स्किल सेटचं त्यांना नॉलेज येण्यासाठी कंटिन्यूस ते त्यावरतीच काम करत असतात. तर तो पर्टिक्युलर तो स्किल सेट त्यांना त्याचा मिळून जातो. एक 90 to 90% हा त्यांचा बेसिकली ऑन द जॉब ट्रेनिंगच असतं. ओके सर, याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे ॲप्लिकेशन्स ऑलरेडी येत असतील, लोक की आम्हाला यात करायचं आहे, तर आपलं
मॅजेस्टिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचं विजन काय? पंतप्रधान मोदीजींचं एक स्वप्न आहे पुढच्या वर्षापर्यंत त्यांना एक 25 मिलियन स्किल वर्कफोर्स डेव्हलप करायचं आहे. तर त्यामध्ये आम्ही कसं त्यांना कॉन्ट्रीब्यूट करू शकतो वेगवेगळ्या स्कीम अंतर्गत, आमचा प्रयत्न हाच राहील. आत्तापर्यंत आम्ही लाखो मुलांना प्लेस केलं आहे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये. तर याचा पुढचाही असा आमचा प्रयत्न राहील की आम्ही एव्हरी इयर त्यांना कसं इन थाउजंड्स म्हणा किंवा इन लॅक्स त्यांना कॉन्ट्रीब्यूट करू शकतो स्किल्ड वर्कफोर्स डेव्हलप करण्यासाठी भारतामध्ये. मॅजेस्टिक सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना ज्यावेळेस आपण केली तेव्हा हा उद्देश हाच होता की आपण स्किल वर्कफोर्स कशी आपल्याला तयार करता येईल. यामध्ये स्किल वर्कफोर्स तयार करत असताना भारत सरकारचे म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाचे ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपल्याला कशा राबवता येतील, त्याच्या अंतर्गत आपल्याला स्किल वर्कफोर्स कसा तयार करता येतील, हाच आमचा आत्तापर्यंत प्रयत्न राहिला आहे. यामध्ये आम्ही लाखो मुलांना प्लेस केलं, यामध्ये लाखो मुलांना या योजनेचा कसा फायदा होईल याचाच प्रयत्न आमचा नेहमी राहिला आहे. वेगवेगळ्या योजना अंतर्गत त्यांना मॉनिटरी जास्त बेनिफिट कसं होईल हाच प्रयत्न आम्ही आत्तापर्यंत करत आलो आहे.